दूध दर फरक तसंच संस्था अंतर्गत ईर्षेमुळे कर्मचाऱ्यांना अपेक्षित पगार मिळत नव्हता। या अडचणीच्या काळामध्ये कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेनं गोकुळकडे केलेल्या मागणीमुळेच त्यांना गोकुळकडून न्याय मिळाला। भविष्यातही संघटनेमार्फत कर्मचाऱ्यांसाठी नियोजनबद्ध काम करावं असं आवाहन गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी केलं। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या 26व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेची 26वी वार्षिक सर्वसाधारण सभा तसंच सभासदांना भेटवस्तू वाटप कार्यक्रम महासैनिक दरबार हॉलमध्ये पार पडला। प्रारंभी स्वागत प्रास्ताविकातून संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील यांनी संस्थेच्या वाटचालीचा लेखाजोखा मांडला। गोकुळचे शिल्पकार आनंदराव पाटील सुयेकर यांच्या प्रेरणेतून या संघटनेची स्थापना झाली आणि सर्व संचालकांच्या सहकार्यातून आज या संस्थेचा वटवृक्ष झाल्याचं सांगत गोकुळनं कर्मचाऱ्यांना 70 पैसे कमिशन ऐवजी 1 रुपया कमिशन द्यावा अशी मागणी केरबा पाटील यांनी केली। अहवाल आणि विषयांचं वाचन विश्वास पाटील यांनी केलं। सभेपुढील 3 विषय मंजूर करण्यात आले। दरम्यान संस्थेच्या सभासदांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तूचं वाटप करण्यात आलं। यावेळी बोलताना गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी संस्थेच्या कार्याचं कौतुक केलं। दूध संस्था कर्मचारी आर्थिक अडचणीत असताना त्यांना गोकुळकडून न्याय देण्यासाठी संघटनेचं मोठं पाठबळ मिळालं असल्याचं सांगत संस्थेचा कारभार पारदर्शक असल्यानं संस्था नावारूपाला आल्याचं स्पष्ट केलं। तर संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील दूध संस्थांमधील 10,000हून अधिक कर्मचारी संघटन होऊन ही संस्था मजबूत होतीये। त्यासाठी संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद असल्याचं गोकुळचे संचालक अरुण डोंगळे यांनी सांगितलं। दरम्यान आंतरराष्ट्रीय फूड वर्कर्स युनियनच्या वतीनं प्रवीण खोतकर यांनी संस्थेचे अध्यक्ष केरबा पाटील यांची थायलंडमध्ये दूध व्यवसाय अभ्यास दौऱ्यासाठी निवड केल्याचं जाहीर केलं। या कार्यक्रमासाठी जिल्हा विशेष लेखा परिषद रघुनाथ भोसले, प्रदीप मालगावे, डॉक्टर नानासो थोरात, योगेश गोडबोले, डी.व्ही. घाणेकर, प्रवीण खोतकर, सुरेश जाधव, संस्थेचे उपाध्यक्ष शामराव पाटील, मकरंद आयरेकर यांच्यासह संस्थेचे संचालक, कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते।